ऐसे महाराज बोलले ते भाविकासी अवघे पटले. परी कुत्सित जे का बसले होते त्या मंडळीत, ते एकमेकां लागुनी म्हणते झाले हासोनी. ही गजाननाने केली वाणी अस्थानिकी निरर्थक. पक्षी कुठे का वागतात मानवाच्या आज्ञेत, पाहू याची प्रचित उद्या मुद्दाम येऊनी. हे वेडे काही बोलती भाविका नादी लाविती, आपले स्तोम माजविती संतत्वाचे निरर्थक. अहो साजेल ते बोलावे, जे का पचेल ते चखावे, उसने न कधी आणावे अवसान ते अंगात. दुसरे दिवशी ते कुत्सित मुद्दाम पहाया आले तेथ, तो एकहिना दृष्टीप्रत पडला त्यांच्या कावळा. मग मात्र चकित झाले समर्थासी शरण आले, 12 वर्षे तेथ भले कावळे न आले श्रोते हो. 14 दिवस झाल्यावरी गजानन फिरले माघारी, येते झाले शेगाव नगरी आपल्या उर्वरित शिष्यांसह. श्रोते त्या शेगावात एक गोष्ट घडली अघटित, ती ऐका सावचित्त सांगतो मी येधवा. होते साल दुष्काळाचे म्हणून एका विहिरीचे काम चालले खोदण्याचे सुरुंगाते लावून. विहीर 2 पुरुषांवर गेली खोल साचार, खडक काळा लागला थोर गती खुंटली पहारीची. म्हणून भोके करून आत दारू ठासून सुरुंगाच्या साह्ये करून काम फोडण्याचे सुरू झाले. चारी बाजूस भोके 4 केली पहारीने तयार, दारू ठासिली अखेर आत दोऱ्या घालूनी. एरंड पुंगळ्या पेटवून सोडल्या 4 दोऱ्यातून, तो मध्येच बैसल्या अडकून दोऱ्यांची गाठीवरी. पुंगळी खाली जाईना दारूस विस्तव लागेना, पाणी दम धरीना आले जवळी सुरुंगाच्या. तै कामावरचा मिस्तरी विचार करी अंतरी, सुरुंगास लागल्या वारी सुरुंग वाया जाईल की. म्हणून गणू जवऱ्याला मिस्तरी तो बोलला, तू उतरून विहिरीला पुंगळ्या थोड्या सरकीव, आणि तू येई लवकर वरी पुंगळ्या जातील तो वरी. 12ची शेजारी म्हणजे काम होईल. त्या पुंगळ्या सरकवण्यासी कोणी न धजे जावयासी, म्हणून या गणू जवऱ्यासी मिस्त्रीने दटाविले. काय करीतो बिचारा दारिद्र्य होते ज्याच्या पदरा, त्याच्यावरी चाले जोरा यज्ञास बळी बोकडाचा. या गणू जवऱ्याची निष्ठा समर्थांवरी साची, आज्ञा होता मिस्त्रीची गणू आत उतरला. एक पुंगळी सरकविली ती तात्काळ तळा गेली, दारू प्रती जाऊन भिडली गणू आत सापडला. दुसरी सजो घाली हात पुंगळी सरकवण्याप्रत, तो पहिला सुरुंग उडाला सत्य मग काय विचारता. गणू म्हणे विहिरीतून समर्था ये धावून, माझे आता रक्षण तुझ्या विण कोण करी. विहिरी माझी धुराचा डोंब झाला होता साचा, दुसरा सुरुंग पेटण्याचा अवधी उरला थोडका. तो गणू जवऱ्या भरी कपार हाती लागली, त्या कपारीत बैसली स्वारी गणू जवऱ्याची. एकामागून एकांनी पेट घेतला सुरुंगांनी, उडाले सुरुंग ऐसे तिन्ही दगड अपार निघाले. लोक जे का होते वरती ते बोलले ऐशारीती, बहुधा मिळाली असेल मुक्ती विहिरी माझी गणूला. छिन्न भिन्न शरीर झाले असेल साचार, डोकावून पाहती नारी नर आत गणू जवऱ्याला. तो कोठे दिसेना जनांच्या नाना कल्पना, दगडाप्रमाणे गणू जाणा उडाला असेल बाहेर. त्याचे आसमंत भागात कोठेतरी असेल प्रेत, पडलेले त्या शोधण्याप्रत माणूस कोणी पाठवा. मिस्त्रीचा शब्द ऐकिला आतून गणू बोलला, अहो मिस्त्री नाही मेला गणू आहे विहिरीत. गजाननांच्या कृपेनी मी वाचलो या ठिकाणी, बसलो आहे दडोनी या पहा कपारीत. परी कपारीच्या तोंडाला धोंडा एक मोठा पडला, त्यामुळे बाहेर मला येता येत नाही की. गणूचे शब्द ऐकिले लोक अवघे आनंदले, लोक खाली उतरले तो धोंडा काढावया. 10-5 जणांनी धोंडा सरकविला पहारींनी, गणूस बाहेर काढून घेऊन आले वरते त्या. वरती येताच गावात गणू गेला पळत पळत, समर्थांच्या मठात दर्शन त्यांचे घ्यावया. गणू दर्शना येता क्षणी बोलले त्या कैवल्यदानी, गण्या कपारीत बैसोनी किती धोंडे उडविलेस. त्यात मोठा धोंडा तुला रक्षण्यास येऊन बैसला, कपारीच्या तोंडाला म्हणून तू वाचलास.
पुन्हा ना ऐसे साहस करी पुंगळीवरून सुटल्या परी मध्येच तिला जाऊन करी कशाही प्रसंगी धरू नये. जा तुझे गंडांतर आज निमाले साचार गणू प्रति पहाया इतर लोक आले गावीचे. गणू म्हणे सद्गुरुनाथा सुरुंगचारी पेटता तूच मला देऊन हाता कपारीत बैसविले. म्हणून मी वाचलो तुझे पाय पहाया आलो ना तरी असतो मेलो विहिरी माझी गुरुराया. ऐसे गजानन कृपेचे महिमान आहे थोरसाचे ते साकल्ले वर्णण्याचे मसी नाही सामर्थ्य. श्रीदास गणू विरचित हा श्री गजानन विजय नामे ग्रंथ आल्हादावो भाविकांप्रत हेच इच्छी दास गणू. शुभम भवतु श्री हरिहरार्पणमस्तु. इति श्री गजानन विजय ग्रंथस्य 11ोऽध्यायः समाप्तः.